शरद पवार हे मार्कडवाडीत पोहोचले आणि यावेळी त्यांनी बोलताना शंका उपस्थित केलेली आहे। त्याचबरोबर महायुतीवर टीका सुद्धा केली आहे। निवडणुकीसंदर्भात लोकांच्या मनात शंका असल्याचं शरद पवार म्हणाले। निकालच असे आलेत की लोकांच्या मनात शंका निर्माण होते असंही पवार म्हणाले। देशात सर्वत्र सध्या मार्कडवाडीची चर्चा सुरू असल्याचंही शरद पवार म्हणाले। जनसभा की जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते विजयदादा सर्वांचे खासदार रणजित पाटील, विद्याताई चव्हाण, आमदार रुसनवर, आमदार जानकर, सुरेश खरात या सूचवते सगळे अन्य सरकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सगळ्या देशामध्ये ज्याची चर्चा चालू आहे त्या प्रश्नासाठी आज आपण या ठिकाणी आलो। मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो की या महत्त्वाच्या प्रश्नाच्यासाठी सगळ्या देशाला तुम्ही जागा केला। लोकसभेमध्ये धैर्यशील माहिती आहेत, राज्यसभेमध्ये मी आहे आणि आम्ही गेल्या 2-3 दिवस बघतोय की तिथे खासदार देशाच्या अनेक राज्याचे अहवाल भेटतात, ती दुसरी काही चर्चा करत नाही, तुमच्या गावाची चर्चा करतात। महाराष्ट्राच्या मनात प्रचंड शंका यंदा झालेल्या मतदानाबाबतीत आहे। आपण सगळ्यांनी बरेच मुद्दे मांडलेले आहेत, त्यावर पुन्हा पुन्हा तेच मुद्दे मांडण्याची आवश्यकता नाही। पण यावेळी पहिल्यांदा असं घडलं की मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोगाने 2दा 3दा 4 वेळा आपली आकडेवारी दुरुस्त केली आणि काही लाख मतं मतदान पेटीत वाढली असं आपल्या सगळ्यांच्या निदर्शनाला आलं। या महाराष्ट्रामध्ये काय वातावरण होतं हे मी तुम्हा सगळ्यांना सांगायची आवश्यकता नाही। महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद आमच्या महाविकास आघाडीला, पवार साहेबांना, उद्धवजींना आणि राहुल गांधी आणि त्यांच्या सर्व सभांना मिळत होता। मी फार खोलात जात नाही, आता निकाल झालेला आहे। मी फक्त काही आकडेवारी तुम्हाला वाचून दाखवतो। पोस्टानं जी मतं येतात, ती पोस्टानं आलेली मतं साधारण त्या मतदारसंघाचा ट्रेंड दाखवतं की आता इथं असं होणार आहे। 2019 साली काय झालं ह्याची आकडेवारी जरा लक्षपूर्वक ऐका। भारतीय जनता पक्षाला 2019ला 101 विधानसभा मतदारसंघामध्ये पोस्टामध्ये आघाडी होती। पोस्टल बॅलेटमध्ये, पोस्टाच्या मतामध्ये त्यांचे त्यावेळी मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनो, माझ्या भावांनो, बहिणींनो, तुम्हाला पहिल्यांदा साष्टांग दंडवत, कारण तुमचं कौतुक संपूर्ण देशभर झालेलं आहे। तुम्ही जे धैर्य दाखवलं, तुम्ही जी हिंमत दाखवली, आपला मतदानाचा हक्क हा आपण मिळवायचा असतो, रडून मिळत नाही, त्याच्यासाठी लढायला लागेल। लढाईची तयारी आहे का? नक्की तुम्ही लढाईला सुरुवात केली आहे। पुरोगामी महाराष्ट्र नुसतं छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, संभाजीराजाचं नाव, अहिल्यादेवींचं नाव घेऊन होणार नाही। त्यांच्यासारखी लढाई करायला तयार आहोत का? फुले शाहू आंबेडकरांचं नाव आपण घेतो। आपण देशाला दाखवून दिलं पाहिजे, दिशा दाखवणारा महाराष्ट्र आहे। यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे, पवार साहेबांचा महाराष्ट्र आहे। ईव्हीएम न जर वाकडी नजर दाखवली तर त्या ईव्हीएमला कायमचं बंद केलं पाहिजे। मला माहितीये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पवार साहेबांकडे लागलेलं आहे आणि पवार साहेब ही लढाई लढतील आणि जिंकतील असा विश्वास सर्वांना वाटतोय आणि तो निश्चितच सार्थकी लागेल।
कारण हे जे काय झालेलं आहे ते भयंकर आहे. आज संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी काय लाट आहे, म्हणजे आम्ही इथे जे आली आहे ते फक्त राष्ट्रवादी म्हणून आलेले नाही साहेब. माझ्याबरोबर फिरोज मिठीवरवाला आहे, संतोष आहे, गुड्डी आहे, आमची मुक्ता आहे, अनेक लोक आम्ही अनेक वर्ष हे ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड आहे आणि त्याच्यामुळे 2019 साली सुद्धा 330 खासदार भाजपचे निवडून आलेले नव्हते. हे त्यांच्या देहबोलीवरनं, बॉडी लँग्वेजवरनं कळत होतं की चोरीने हे सत्तेवर बसलेले आहेत.